नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मणक्यांचे विकार म्हणजेच मान पाठ कंबरदुखीवरती असणारे अत्याधुनिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर तुषार देवरे सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर तुषार देवरे सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर तुषार देवरे सरांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये विशेष करून प्रावीण्य मिळवले आणि त्यापुढे जाऊन त्यांनी स्पाइन सर्जरी म्हणजेच मणक्यांवरील जे अत्याधुनिक उपचार आहेत यामध्ये विशेष करून प्रावीण्य मिळवलेले आहे. सध्या ते द स्पाइन क्लिनिक पुणे या ठिकाणी कार्यरत आहेतच, पण या व्यतिरिक्त ज्युपिटर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सुद्धा ते कन्सल्टंट स्पाइन सर्जन, सिनियर स्पाइन सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या मानपाठ कंबरदुखीची जी दुखणे आहेत, ज्याच्यामध्ये मणक्यांचे विकार म्हटलं की विविध स्वरूपाचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात. स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस असे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण त्याच्या पुढे जाऊनही इतरही विविध स्वरूपाचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, टीबी आहे, मणक्यांना आलेल्या गाठी आहेत किंवा त्याच अनुषंगाने जन्मजात व्यंग आहेत किंवा पुढेहून असणारी व्यंग आहेत ज्याला स्कोलियोसिस म्हटलं जातं किंवा इतरही विविध स्वरूपाचे आजार, ह्यासाठी आधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की ह्याच्यामध्ये दुर्बीण लेझरच्या उपचारांविषयी आपण नेहमी ऐकतो, पण ह्याच्या पुढे जाऊन कॉम्प्युटर नेव्हिगेशनचे उपचार किंवा कॉम्प्युटरद्वारे केले जाणारे उपचार, रोबोटिक द्वारे केले जाणारे उपचार, ह्याचं सुद्धा आता खास करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत, ह्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचे की आजचा जो कार्यक्रम आहे हा खास करून वर्ल्ड स्पाइन डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे. हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे आणि विशेष करून मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचे की आज 16 ऑक्टोबर हा दिवस, हा संपूर्ण जगामध्ये हा वर्ल्ड स्पाइन डे, जागतिक मणके दिन म्हणजेच मणक्यांच्या असणाऱ्या आजारांविषयी अवेअरनेस निर्माण करण्यासाठीचा असा हा एकंदरीतच हा आजचा दिवस आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचा जनजागृतीवर कार्यक्रम आहे आणि आपल्याला पाहुणे म्हणून लावलेले आजच्या कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी ते जगविख्यात सिनियर स्पाइन सर्जन डॉक्टर तुषार देवरे सर. तर अर्थातच पुन्हा एकदा आपण आजच्या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आणि मला वाटतं की आज जो वर्ल्ड स्पाइन डे आहे त्यानिमित्ताने आपण नवीन स्वरूपाचे जे उपचार आज आलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की आता स्पाइन सर्जरी ही सुरक्षित, आरोग्यदायी झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने अर्थातच पहिला प्रश्न मला त्याविषयी बोलण्याआधी आम्हाला मणक्यांची एकंदरीत संरचना, त्याच्यामध्ये कोणते विकार होतात, त्यांची लक्षणं कशी असतात, काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? प्रत्येक माणसाला 33 मणके असतात, ज्यामध्ये मानेचे, पाठीचे आणि कमरेचे प्लस माकाडाडाचे असे 33 मणके असतात. ज्यामध्ये आपण बघतो की त्या मणक्याचं महत्त्वाचं कार्य असतं ते म्हणजे स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करणे, स्पायनल नर्व्सला सांभाळणे, ज्यामुळे माणूस चालू फिरू शकतो, बोलू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. विविध मणक्याचे विकार असतात, ज्यात सगळ्यात कॉमन 80 ते 90% विकार असतात ते म्हणजे वयोमानाने होणारी झीज, ज्याला डिजनरेटिव्ह स्पायनल डिसऑर्डर्स आपण म्हणतो, ज्यात स्लिप डिस्क, स्पायनल कॅनाल स्टेनोसिस, मणक्यातला ढिणेपणा म्हणजे स्पॉन्डिलोलिस्थेसिस, त्यासोबत फ्रॅक्चर्स असतात मणक्याचे, जे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणजे अपघातामध्ये होतात किंवा वयोमानाने होणाऱ्या हाडाच्या ठिसूळतेमुळे ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स होत असतात. त्यासोबतच मणक्यामध्ये विविध प्रकारचे इन्फेक्शन्स असतात. आता आपल्याकडे भारतामध्ये टीबीचं इन्फेक्शन खूप कॉमन आहे. त्यासोबतच मणक्यामध्ये ट्यूमरचा स्प्रेड होऊन विविध प्रकारचे शरीराच्या इतर अवयवातले ट्यूमर्स हे स्पाईनमध्ये स्प्रेड होतात, ज्याला स्पायनल मेटास्टासिस असे आपण म्हणतो. हे होण्याचे प्रामुख्याने कारणं जे असतात ते म्हणजे मर्यादित शारीरिक हालचाली, ॲक्टिव्हिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स, विविध आपले शरीराचे रक्तघटकांची डेफिशियन्सी, कामाच्या पद्धती, पोश्चर्स आणि दुचाकी आणि त्यामध्ये आपण जे फिरत असतो त्या सगळ्या आपल्या दैनंदिन कार्यशैलीमध्ये हे दिसत असतं. त्यासोबत नेटफ्लिक्स आणि OTT प्लॅटफॉर्म्समुळे, वेब सिरीजमुळे मोबाईलवर खूप साऱ्या गोष्टी बघण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे मोबाईल नेक हा एक नवीन प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो, ज्यात मानेचे विकार जडतात. येस, आपण हे बघत आहोत की विविध स्वरूपाची कारणं आणि त्यामुळे उद्भवणारे मानेचे विकार आहेत. आणि त्यामध्ये कोविडचं सुद्धा सर गेल्या 2 वर्षामध्ये प्रादुर्भाव दिसतोय आपल्याला, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. कोविडमुळे सगळेजण होमलॉक झाली आहेत. सगळ्यांना वर्क फ्रॉम होममुळे घरातली जी ऑफिसची जी सवय होती टेबल चेअरवर बसून 8 ते 10 तास काम करणे, ती तुटल्यामुळे कोणी सोफ्यावर बसून, कोणी काउचवर बसून, कोणी बेडवर बसून इम्प्रॉपर पोश्चर्समध्ये काम करतोय. सगळे लॉकडाऊन असल्या कारणाने
बऱ्याचशा लोकांना एक्सरसाइज जिम ह्या गोष्टी करता येत नाही आहेत. त्यामुळे त्यांची एक हेल्दी लाईफस्टाईल तुटली आहे आणि ह्या कारणामुळे तरुण पिढीमध्ये आपल्याला मणक्याचे विकार खूप पाहायला मिळत आहेत सध्या. येस, हे आपण बघत आहोत की तरुण वयामध्ये आपल्याला हे मणक्यांचे विकार बघायला मिळत आहेत आणि अर्थातच ह्याची जी लक्षणं आहेत त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा आणि कोणकोणत्या स्वरूपामध्ये हे आजार उद्भवतात काय सांगता येईल? मणक्याची प्रामुख्याने लक्षणं असतात मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हातापायाला मुंग्या येणे, कळ येणे, चालता फिरताना तोल जाणे, चालण्याची क्षमता आणि वेग कमी होत जाणे आणि त्यासोबत मानेला जर जास्त स्पॉन्डिलोसिस आणि मायलोपॅथी नावाचे प्रकार जर झाले तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की पेशंट्सला हातातली वस्तू निसटणे, हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी बदलत जाणे हे सगळे प्रॉब्लेम्स वाढत जातात. जसं आपण या व्हिडिओमध्ये बघता आहात की रेडिक्युलर पेन म्हणजे हाताला आणि पायाला जी कळ जाते त्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे ओव्हरऑल आपल्या सगळ्या मणक्याच्या मूवमेंट्स आणि ॲक्टिव्हिटीमध्ये खूप जास्त फरक पडत जातो. येस, म्हणजे अशा स्वरूपाची लक्षणं उद्भवली तर आपल्याला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच आम्हाला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचं की आपण संपर्कासाठीचे हेल्पलाईन नंबर स्क्रीनवरती बघत आहात. आपल्याला ह्या स्वरूपाचे अधिक प्रश्न विचारायचे असतील, खास करून मणक्यांचे विकार ज्याच्यात मानपाट कंबरदुखी आहेच पण त्याच्या पुढे जाऊन असणारे त्याच्यामधले दुर्बीण लेझरचं तंत्रज्ञान आहे, रोबोटिक्सचं तंत्रज्ञान आहे, कॉम्प्युटर नॅव्हिगेशन आहे, नवीन स्वरूपाचे उपचार जे सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, ह्याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील नंबरवरती कॉल करा. हे हेल्पलाईन नंबर आहेत विशेष करून मणक्यांच्या विकारांसाठी ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखीचे रुग्ण किंवा इतरही आजार असणारे ज्याच्यामध्ये मणक्यांचा TB आहे, मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, मणक्यांचा आलेला बाक किंवा पाठीचं कुबड आहे, स्कोलियोसिस ज्याला म्हटलं जातं, किंवा त्याच अनुषंगाने मणक्यांमधल्या गाठी झाल्या किंवा मणके सरकणे एकमेकांवरती, उतार वयातील मानपाट कंबरदुखी किंवा खास करून कंबरदुखी ज्याला आपण या ठिकाणी स्पायनल कॅनल स्टिनोसिस म्हणतो, अशा विविध स्वरूपाचे आजार ह्यासाठी ही खास हेल्पलाईन आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने आपण सांगितलं डॉक्टरांकडे आल्यानंतर कशा रीतीने आपण निदान करता, कोणत्या स्वरूपाचं तंत्रज्ञान आज निदानासाठी वापरलं जातं आणि काय काय उपचार केले जातात? यामध्ये दोन महत्त्वाचे प्रकार असतात. एक म्हणजे शारीरिक तपासणी ज्यात आपण बघतो की पेशंटचं चालणं, त्यांच्या मणक्याच्या हालचाली, ॲक्टिव्हिटी आणि त्यासोबत न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन म्हणजे हातापायातली संवेदना, ताकद, त्याचे रिफ्लेक्सेस ह्या सगळ्या तपासण्या आपण करतो, ज्यामध्ये जवळपास 75% आपलं डायग्नोसिस झालेलं असतं. प्लस ते कन्फर्म करण्यासाठी आम्ही काही चाचण्या करतो, ज्यामध्ये बेसिक आहे एक्सरे, MRI स्कॅन, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की स्पायनल कॉर्ड किती प्रमाणात, नर्व्स किती दबलेल्या आहेत. कधीकधी आम्हाला काही स्पॉन्डायलोआर्थ्रोपॅथी किंवा आर्थरायटिक कंडिशन्समध्ये CT स्कॅनचाही आधार घ्यायला लागतो. आणि नवीन टेस्ट ज्या आलेल्या आहेत, ज्या की EMG आणि नर्व कंडक्शन स्टडीज, जसं आपण हृदयाचं इलेक्ट्रिक मॉनिटरिंग करतो ECGद्वारे, तसंच स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल नर्व्सचं इलेक्ट्रिक टेस्टिंग आपण करतो ह्या चाचण्यांद्वारे. एक आपण हे बघितलं की कशा रीतीने हे एकंदरीतच नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला निदान करण्यामध्ये सुलभता आलेली आहेच, पण या अनुषंगाने एकंदरीतच उपचारांची दिशा ठरवण्यामध्ये सुद्धा ह्या सर्व तंत्रज्ञानाची आपल्याला मदत होते. आणि आता नवीन नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत विशेष करून, ते आपण जाणून घेऊ डॉक्टरांकडनं. सर, उपचारांची दिशा ठरवल्यानंतर अर्थातच कोणकोणत्या स्वरूपाचे उपचार केले जातात काय सांगता येईल आम्हाला? ह्या सगळ्या 100 पैकी जवळपास 80 ते 90% रुग्णांमध्ये आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे बिना ऑपरेशनचं हे ठीक करता येतं, ज्याच्यामध्ये बेड रेस्ट, मेडिकेशन्स, पेनकिलर मेडिसिन्स, पेन मॅनेजमेंट आणि फिजिओथेरपी व एक्झरसाइजेस याचा महत्त्वाचा रोल असतो. कधीकधी बिना टाक्याच्या सर्जरीजने सुद्धा म्हणजे लेझर सर्जरीजने ह्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. पण जे 5 ते 10% रुग्ण असतात ज्यांना स्पायनल कॉर्ड इन्व्हॉल्वमेंट जास्त असते आणि त्यामुळे हातापायातली संवेदना आणि ताकद गेलेली असते, ज्यासाठी सर्जरीशिवाय म्हणजे मणक्याच्या ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही, तर कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणजे मायक्रोडिस्केक्टॉमी आणि ओपन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने आपण हे करत असतो. पण त्यासोबत मणक्यातल्या ढिलेपणामुळे आणि त्यात होणाऱ्या फॉरवर्ड स्लिपमुळे, ज्याला आपण स्पॉन्डायलोलिस्थेसिस म्हणतो, जे वयोमानाने आणि काही तरुण रुग्णांमध्ये सुद्धा हे आपल्याला बघायला मिळतं, जे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की मणका पुढे सरकला आहे, त्यामुळे स्पायनल नर्व्स दाबल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे पेशंटला सायटिका आणि चालण्या फिरण्याला बाधा आलेली आहे. त्याची पुढची स्टेप असते म्हणजे आपण हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून याला सगळ्यात सेफ आणि कसं हे सर्जरीचं आपण टेक्निक वापरू शकतो, ज्यात महत्त्वाचं आहे मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी, ज्यात
ज्या कन्व्हेन्शनल टेक्निक्सने आपण ओपन सर्जरी करायचो, हे छोट्या कीहोलमधनं आम्ही आता डिस्केक्टॉमी, लॅमिनेक्टॉमी, फ्युजन सर्जरीज, मणका जागेवर बसवणे, फ्रॅक्चर फिक्सेशन करणे आणि त्यासोबत काही मणक्याचे गाठी किंवा ट्यूमर्ससुद्धा आम्ही काढू शकतो. त्याचे महत्त्वाचे फायदे हे आहेत की पेन खूप कमी होतो, कारण जखम छोटी असते, त्यामुळे पेनकिलर्सची रिक्वायरमेंट कमी होते. सेफ आहे, कारण आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रिसिजनमुळे ही सर्जरी खूप सेफ होते, त्यामुळे संभाव्य धोके टाळता येतात. फास्ट रिकव्हरी होते. पेशंट 4 ते 6 तासात उठून बसू शकतो, चालू फिरू शकतो, 24 ते 48 तासात घरी जाऊ शकतो. त्यामुळे हॉस्पिटल स्टे पण खूप कमी झालेला आहे. आणि ह्या सगळ्याचा दैनंदिन आयुष्यावर आणि मणक्याच्या सर्जरीच्या सक्सेस रेटवर खूप जास्त त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे, ज्यामध्ये आम्ही म्हणू शकतो की 99 ते 100% या सर्जरीज सक्सेसफुल होत असतात. येस, आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने आता जवळपास 100% याचा सक्सेस रेट पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि विविध स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे. सर, थोडंसं मला एक उत्सुकता आहे जाणून घेण्याची. स्लिप डिस्क ही खूप लोकांना होते आणि खूप कॉमन असते आणि आपण जसं म्हणालात की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये लेझरचं तंत्रज्ञान आपण वापरू शकतो. तर एक लेझरची आपण एव्ही बघूया आणि हे कोणत्या टप्प्यात आपल्याला वापरता येऊ शकतं आणि स्लिप डिस्कच्या रुग्णांना ह्याने आराम पडू शकतो का, काय सांगता येईल? सो स्लिप डिस्कच्या रुग्णांना लेझर किंवा एंडोस्कोपिक स्पायनल सर्जरीने खूप फायदा मिळतो, ज्याच्यामध्ये आपण जो गादीचा पोर्शन बाहेर आलेला असतो, जो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता, जो नसेवर दाब देतो आणि त्यामुळे पायाला किंवा हाताला त्रास होऊ शकतो, त्या सगळ्या याला आपण त्या लेझरच्या टेक्निकने ती डिस्क आपण रिमूव्ह करू शकतो, त्यातली श्रिंक करू शकतो आणि त्यानंतर वेदना लगेचच ऑपरेशन नंतर पेशंटची बंद होते. पेशंट चालू फिरू शकतो, 4 ते 6 तासात, 8 तासात घरी जाऊ शकतो. एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्येही हेच होतं, फक्त त्यामध्ये एक छोटं कीहोल करून हे आपण करत असतो. पण ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या स्पायनल सर्जरीच्या सेफ्टीवर आणि पर्यायाने त्याच्या सक्सेस रेटवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. येस, आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने आज विविध स्वरूपाचं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे, खास करून मणक्यांच्या विकारांसाठी, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत. पुढे जाऊन आपण कॉम्प्युटर नॅव्हिगेशन, रोबोटिक उपचारांविषयी जाणून घेणार आहोत की कशा रीतीने किंवा नवीन नवीन स्वरूपाचं जे तंत्रज्ञान आलेलं आहे, कशा रीतीने हे सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. ह्याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो ट्रेकरवर पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती विशेष करून मणक्यांच्या विकारांवरती असणाऱ्या आधुनिक उपचारांविषयी आणि प्रख्यात स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर तुषार देवरे सर आपल्या आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी आता अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यात दुर्बीण लेझरचे उपचार आहेतच, पण रोबोटिकचे उपचार आहेत आणि या अनुषंगाने नवीन नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान, ज्याच्यात कॉम्प्युटर नॅव्हिगेशन आहे किंवा त्याच अनुषंगाने विशेष करून दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, हे आपल्याला आज उपलब्ध आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वप्रथम आम्हाला सांगायचे की आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघता ते जरूर टिपून घ्या. हे खास करून मणक्यांच्या विकारांसाठी हेल्पलाईनचे नंबर आहेत. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा विकार असो, मानपाट कंबरदुखी असो, तर ह्या अनुषंगाने आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करू शकता, ज्याच्यामध्ये मणक्यांचे विकार म्हटलं की विविध स्वरूपाचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात, ज्याच्यामध्ये मणक्यांचं फ्रॅक्चर आहे, टीबी आहे, पाठीचं कुबड आहे, आलेला बाक आहे किंवा त्याच अनुषंगाने स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस असे शब्द आपण नेहमी ऐकतो किंवा खास करून ह्या अनुषंगाने उतार वयातील कंबरदुखी, ज्याला स्पायनल कॅनास्टोसिस म्हटलं जातं, किंवा ह्याच अनुषंगाने विविध प्रकारचे इतर आजार, ज्याच्यामध्ये स्कोलियोसिस आहे, कायफोसिस आहे, ह्या सर्व आजारांसाठी आपल्याला आज अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झाले, जे सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, अर्थातच आपण कार्यक्रमाच्या पूर्वात जाणून घेतलं विविध स्वरूपाचे आजार कसे होतात आणि विविध स्वरूपाचे उपचारही आहेत, ते ह्या अनुषंगाने पुढे जाऊन आम्हाला काय सांगता येईल? सो मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीमध्ये जे टेक्निक्स आपण वापरतो, आपण बघू शकता स्क्रीनवर की हा एक पेशंट होता, 24 वर्ष वय त्याचं होतं. त्याला कमरेला मणक्यामध्ये ढिलेपणा होता आणि त्यासोबत स्लिप डिस्कमुळे त्याचं उजव्या पायाची नस खूप जबली गेली होती. त्याला चालायला आणि पॅरालिसिस पण होतं. सो कीहोल सर्जरीतनं आपण जे ओपन सर्जरी आधी करायचो त्याच टेक्निक आपण कीहोल सर्जरीतनं आम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, मणक्याचं फ्युजन केलं, नर्व्ह रिलीज केलं आणि त्यामुळे तो विदिन 24 तासात तो चालाय फिरायला लागला, 48 तासांनी डिस्चार्ज होऊन घरी गेला. सो हे असं पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो की स्पायनल फ्युजन म्हणजे नक्की काय असतं. सो यात आपल्याला दिसतं की कसे इम्प्लांट प्लेसमेंट असतं, जे आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निकने करत असतो.
येस, आपण हे बघत आहोत की मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निक, ज्याद्वारे आपण ह्या सर्व स्वरूपाचे जे उपचार आहेत, ज्यामध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपाच्या शस्त्रक्रिया पूर्वी करायला लागत होत्या, त्या आता सहजरित्या करता येणं शक्य. मला वाटतं सर, आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान एक सुरक्षित आरोग्यदायी झालेलं आहे. आपल्याला अधिक काय सांगता येईल याविषयी? जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मणक्याचे कुबडेपणा किंवा स्कोलिओसिस ज्याला म्हणतात, जे आपण बघतो, त्याचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे कंजनायटल, जन्मजात असतं. दुसरं म्हणजे मज्जारज्जूमधल्या डिफेक्टमुळे हे होत असतं. आणि तिसरं म्हणजे वयाच्या वाढीने, प्युबर्टीने, ज्याला आपण AIS म्हणजे ॲडोलेसंट इडिओपॅथिक स्कोलिओसिस म्हणतो. सो याच्या ट्रीटमेंटमध्ये प्रायमरीली तरुण मुलांमध्ये, छोट्या मुलांमध्ये आपण ब्रेसिंग म्हणजे गायडेड ग्रोथचा मार्ग वापरतो, त्यासोबत एक्सरसाइजेस देतो. आणि जेव्हा ही मुलं मोठी होतात, ग्रोथ स्पर्ट नंतर त्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली असते, त्यावेळी आपण डिफॉर्मिटी करेक्शन सर्जरी यासाठी करत असतो. हे करत असताना रिसेंट ॲडव्हान्सेस आणि त्यासोबतच्या वेगवेगळ्या स्पायनल सर्जरीजच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला हे सर्जरीचे रिझल्ट्स देणं खूप सोपं झालेलं आहे. येस, जसं की आपण बघू शकतो स्क्रीनवर की नॅव्हिगेशन, स्पायनल नॅव्हिगेशन आणि स्पायनल सर्जरीचे आमचे इम्प्लांट प्लेसमेंट जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक टेक्नॉलॉजीने आपल्याला खूपच सोयीस्कर होतं. त्यासोबत आम्ही न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे कंटिन्युअस स्पायनल कॉर्ड मॉनिटरिंग करतो, ज्यात कुठल्याही वेळी मज्जारज्जूला किंवा स्पायनल नर्वला काही धोका झाला सर्जरी करताना, तर त्याचा अलार्म आम्हाला दिला जातो, जे आपण बघू शकतो याच्यामध्ये वेवफॉर्ममध्ये आम्हाला स्पायनल कॉर्ड मॉनिटरिंगमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे ह्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स डिव्हायसेसमुळे स्पायनल सर्जरी आज खूप खूप जास्त प्रमाणात सेफ झालेली आहे. येस, आपण हे बघितलं की सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आता डॉक्टर तुषार देवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत आपल्याला द स्पाईन क्लिनिक पुणे या ठिकाणी. आणि डॉक्टर तुषार देवरे सर चीफ स्पाईन सर्जन आहेत ज्युपिटर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सुद्धा. मला आवर्जून सांगायचं वाटतं की अतिशय किचकट स्वरूपाच्या अशा शस्त्रक्रिया करण्यामध्ये निष्णात असणारे डॉक्टर तुषार देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आता नवीन नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेतच, पण त्याच अनुषंगाने अतिशय अवघड शस्त्रक्रिया ज्या मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने केल्या जातात आणि ज्यामध्ये कॉम्प्युटर नॅव्हिगेशन किंवा रोबोटिक तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर केला जातो, त्यामुळे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आहेत. न्यूरो मॉनिटरिंगद्वारे ही शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षित सेफ झालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सर्व उपचार आपल्याला मिळणार आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. मणक्यांचे कोणतेही विकार असोत, मग त्यात मानपाट कंबरदुखी आहेच म्हणजे स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस आहेच, पण त्या अनुषंगाने मणक्यांचा TB, मणक्यांचे फ्रॅक्चर्स, पाठीचं कुबड आणि अनुषंगाने उतार वयातील मानपाट कंबरदुखी आहे किंवा खास करून स्पायनल कॅनल स्टेनोसिस सारखा प्रकार आहे किंवा मणके सरकणं, ज्याला आपण लिस्थेसिस म्हणतो, अशा स्वरूपाच्या सर्व आजारांसाठी हे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. सर, अर्थातच आपलं एकंदरीतच जे आपण कित्येक वर्ष गेली हे स्पाईनवरती उपचार करतात, शस्त्रक्रिया करतात, पण मानदुखीवरती विशेष करून आपण नवीन नवीन स्वरूपाचे उपचार आता आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये अगदी डिस्क रिप्लेसमेंट सारखे सुद्धा उपचार आहेत. तर आम्हाला या अनुषंगाने एखादा रुग्ण बघायला आवडेल आणि हे कसं केलं जातं काय सांगता येईल? सो आपण इथे माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर बघू शकता की जेव्हा मानेचा डिस्कचं डिजनरेशन होतं, वेअर आउट होतं, तर त्यामध्ये आपण ही डिस्क रिप्लेसमेंट ज्या अत्याधुनिक टेक्निकने आपण करत असतो, ज्यात तुम्ही हे बघू शकता की त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं आणि तो इम्प्लांट कसा बसवला जातो. जसा कृत्रिम सांधा बसवल्यानंतर तो लगेच वाकू शकतो, तसं मणक्यातली ही डिस्क रिप्लेस केल्यानंतर आपण बघता आहात 360 डिग्री मानेची मूवमेंट काही तासांनी पेशंटला सुरू करता येते. तसंच आपण एक उदाहरण बघूया. ह्या तरुण स्त्रीला 5व्या-6व्या मणक्यातली स्लिप डिस्क होती आणि त्यासोबत तिचा डाव्या हातातली ताकद कमी झाली होती. आपण बघू शकता इथे स्क्रीनवर व्हिडिओमध्ये की त्यांची ऑपरेशननंतर त्याच दिवशी संध्याकाळी आपण मानेची मूवमेंट, वेदनारहित मूवमेंट आणि त्यानंतरच्या 24 ते 48 तासात डिस्चार्ज होऊन त्यांना पूर्णतः ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून रिलीफ मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं दैनंदिन आयुष्य खूप सुखकर झालेलं आहे. सर, ह्या अनुषंगाने आम्हाला अजूनही काही कॉम्प्लेक्स केसेस बघायला आवडतील, कारण मला वाटतं तुमची एकंदरीतच ख्याती ह्या किचकट स्वरूपाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहज करण्यामध्ये आहे. तर अजून आम्हाला एखादं उदाहरण सांगता येईल का? मणक्याचं हे एक आपण बघू शकता स्क्रीनवर. ह्या मुलाला 19-20 वर्षाच्या कमरेच्या 5व्या मणक्यामध्ये ट्यूमर होता, ज्यामुळे त्याच्या मज्जारज्जूवर खूप जास्त दाब आल्याने पायातली ताकद गेलेली होती आणि तो चालू फिरू शकत नव्हता.
सो त्यावेळी आम्ही जेव्हा त्याचं बायोप्सी केली त्यामध्ये लक्षात आलं की हे जायंट सेल ट्यूमर आहे आणि त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की त्याचा पूर्ण मणका आपल्याला काढायला लागणार आहे. सो आम्ही त्याचा कमरेचा 5वा मणका पूर्णतः काढून टाकला पोटातनं आणि पाठीमागनं आणि त्यासोबत त्या मणक्याला आमच्या आर्टिफिशियल इम्प्लांट्सनी वेल्डिंग केलं, फ्युजन सर्जरी केली, जे आपण उजवीकडे सिटी स्कॅनमध्ये बघू शकतो की त्याचा 4था मणका माकडहाडाच्या मणक्याला पूर्णतः चिटकलेला आहे. आपण ऐकूया त्याचं एक छोटंसं मनोगत आता. 2019 मध्ये माझ्या पायात खूप पेन होतं आणि त्याच्यामुळे माझं चालणे खूप कमी होऊन गेलं होतं. मी क्रॉल करायला लागलो होतो, माझे पाय निकामी झाले होते आणि मग त्यानंतर मी डॉक्टर देवरेंकडे गेलो. L5 जो आहे स्पाईनचा तो पूर्णपणे काढून टाकला, जो ट्यूमरने अफेक्ट झाला होता. त्याच्यानंतर त्या स्पाईन फ्युजन केलं, त्यांनी स्पायनल फ्युजन सर्जरी केली. त्याच्यामुळे मी ॲटलिस्ट 24 आवर्स मध्ये मी वॉकिंग करायला चालू केलं होतं. त्यासाठी मी डॉक्टर देवरांचा खूपच थँकफुल आहे. थँक्यू. हेच आपण बघितलं की कशा रीतीने त्यांनी डॉक्टरांविषयीचे आभार प्रदर्शित केलेत, कारण अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रिया अतिशय सोप्या रीतीने सहजरित्याने करण्यामध्ये डॉक्टर तुषार देवरेंचा हातखंडा आहेतच, पण आता अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझर असो, कॉम्प्युटर नॅव्हिगेशन, रोबोटिक या तंत्रज्ञानाचा वापर करून न्यूरो मॉनिटरिंग आहे. आता अशी सुरक्षित हे उपचार झालेले आहेत. तर कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा विकार असो, आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. सर, वर्ल्ड स्पाईन डेच्या निमित्ताने आपल्याला जाता प्रेक्षकांना काय सल्ला देता येईल? सो वर्ल्ड स्पाईन डेच्या निमित्ताने मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छित की पाठीचा कणा हा आधार आहे, तो आजार होऊ देऊ नका आणि समजा तसे झालेच तर वेळीच आपल्या स्पाईन स्पेशालिस्टला भेटा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मेहनत घ्या. त्यासोबतच हे आजार होऊ नये म्हणून निश्चितच आपण काही गोष्टी पाळू शकतो, म्हणजे दैनंदिन व्यायाम, पोश्चर्स, कामाच्या पद्धती, सुदृढ आहार पद्धती, ह्या सगळ्याने आपण हे प्रॉब्लेम्स टाळू शकतो किंवा निश्चितच म्हातारपणापर्यंत प्रोलॉंग करू शकतो. सो या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर येऊ देऊ नका. धन्यवाद. मला वाटतं एक मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर तुषार देवरे सर, जे प्रख्यात स्पाईन सर्जन आहेत आणि ते सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चीफ स्पाईन सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ह्या व्यतिरिक्त द स्पाईन क्लिनिक पुणे या ठिकाणीही ते कार्यरत आहेत. आणि आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे मणक्यांच्या विकारांसाठी हेल्पलाईन आहे. मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, मणक्यांचं TB, फ्रॅक्चर, पाठीचं कुबड असो, स्कोलियोसिस सारखा आजार असो, सर्व आजारांसाठी आपण या ठिकाणी जरूर मार्गदर्शन घेऊ शकता. फक्त आपल्याला त्यासाठी कॉल करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे